जय कांदेज भाऊ. आता आपण जे आपला GD ना जे प्रश्न सिरीज चालू आहे आपल्याला, त्यानं मग आपला टॉपिक चालू आहे एज रिलेशन मीन्स म्हणजेच आयु वयवार. ठीक आहे. आता त्यानं मग आपला भाग 1, भाग 2, भाग 3 आणि भाग 4 ते भाग 5 पर्यंत आपण म्हणून खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन विचारले, तर तुम्ही तेवढा रिवाईज करत चला. आणि आपला चॅनल जी लिंक आहे ती प्रत्येक गोरगरीब पोरापर्यंत शेअर करा. ठीक. आणि प्रत्येक व्हिडिओला लाईक करत चला. ठीक आहे. आता उदाहरण काय आहे, सुमित और प्रकाश की आयु का वर्तमान अनुपात 2:3 है. सुमित आणि प्रकाश या दोन व्यक्ती आहेत. त्या दोघांची वयाचे गुणोत्तर किती 2 असतील. सुमित प्रकाश से 6 वर्ष छोटा है. सुमित प्रकाश से 6 वर्ष छोटा है. तदनुसार म्हणजे त्यानुसार 6 वर्षों बाद सुमित और प्रकाश की आयु का अनुपात क्या कितना होगा. काय विषय माहिती का? देखा आता सुमित आणि प्रकाश के लोक आहेत दोन. प्रमाण किती 2 असतील. म्हणजे 2 एक सुमित ना 3 एक प्रकाश. एक पुढे असं म्हणायचंच नाही की सुमित प्रकाश 6 वर्ष छोटा आहे. म्हणजे येणार तर काय देखा ते काय विषय 3x2 म्हणजे किती वर्ष गॅप येणार 6 वर्ष 2x. 3x कोण प्रमाण प्रकाश आणि सुमितनं 2x. 2x म्हणून 3 2x केला 1x म्हणजेच काय होणार 6 वर्ष फरक होणार. ठीक आहे. त्यानुसार या फरकनुसार 6 वर्षानंतर सुमित आणि प्रकाशनं आयु अनुपात किती होईल. आता अनुपात किती सुमित 2x. x किती होणे 6 वर्ष. ठीक. 2 1 गुणिले 6 अधिक 6 3 गुणिले 6 अधिक 6. ठीक. 6 2 12 12 6 18. ठीक. 6 3 18 18 6. ठीक. आता अनुपात कसं काढणार 18 सोपा राहील काय टेन्शन समजलं का. सुमित आणि प्रकाश अनुपात 2 असते नाही. सुमित प्रकाशपेक्षा 6 वर्ष छोटा येणार 2 मग 6 वर्षांना फरक येणार. ठीक आहे 6 वर्ष. आणि x नी किंमत किती होणी 6. 2x सेकंदी 6 2 12 12 6 18 3x सेकंदी 6 नी किंमत 6 6 3 18 6 24. आता सुमित प्रकाश आपल्याला काय विचारलेलं आहे अनुपात विचारले. आता किती भाग देणार आहे 3 7 18 3 8 24. ठीक आहे. आपण ऑर्डर निम्मे करतो. आपण 9 2 8 9 27 तसं नाही होणार. ठीक आहे. 3 7 18 3 8 24. ठीक. अजून परत निम्मे होईल बरं का. ठीक. 2 त्रिक 6 2 चौक म्हणजे अनुपात किती येतो 3. क्लिअर. ठीक आहे. देखो मित्र आता हे उदाहरण मागलं उदाहरणपेक्षा खूप युनिक आहे. काय भानगड आहे 4 वर्ष पूर्व ए और बी की वर्तमान आयु का अनुपात 4 आसपास है. अब से 8 वर्ष बाद ए और बी की आयु का अनुपात 11 से 13 होगा. उन दोनों की वर्तमान आयु का कुल योग कितना. देखा आता आपण अनुपात कितले 4 वर्ष पूर्व आपण आते ना मानू ए बी. बी ने कितलं आहे 4x 4 वर्ष पूर्व आता प्लस आपण 4 करू आणि परत 8 करू. अब से 8 वर्ष बाद झालं. ठीक. बी बी न 5x अधिक 4 अधिक. ठीक. 4 वर्ष पूर्व म्हणाल आपण 4 वर्ष आता मान आपण अपसे म्हणेल 4 वर्ष पूर्वपेक्षा अपसे ए 4x अधिक 4 अधिक 8 बी 5x अधिक 4 अधिक 8. ठीक. 8 आणि 4 12 म्हणजे 4x अधिक 12 5x अधिक. ठीक.
8 वर्ष बाद किती अनुपात आहे 11 असते. 12/5 बरोबर 11. ठीक. आता तिरकस गुणाकार 11 5 55 अधिक 11 गुणिला 12 12 1 12 त्याला 1 12 ने 13 132. ठीक. आता 13 13 चौक 52. ठीक. 13 गुणिला 12 13 दूनी 26 हातच्याला 2 13 13 2 15. ठीक. तिरकस गुणाकार 5x अधिक 12 म्हणजे 132 4x अधिक 12 बरोबर 52 x वजा 56 x x x आहे. 55 वजा 52x 156 आपला सिद्धा मायनस होईल. ठीक. आता 55 मधून 52 जातो ना 3x बरोबर 156 मधून 56 12 जातो ना 24. ठीक. गुणलाय भागीला जाईल 3 8 24. ठीक. x ने किंमत किती होईल 8. आता तसं वर्तमान विचारले तसं वर्तमान प्रमाण काय आहे 4x अधिक 4 अधिक 8. आता x ने किंमत किती लिहिले 8 आहे आणि तसं वर्तमान आहे 4 गुणला अधिक 12. सॉरी अधिक आता 4 वर्षापूर्वी ए बी के अनुपात होते म्हणजे ते आता वर्तमान विचारले 8 वर्षानंतर नाही. आता 4x म्हणजे अधिक 4 x किंमत किती आहे 8 4 गुणिले 4 8 चौक 32 आणि 4 बरोबर 36. ए ने बी ने प्रमाण 5 अधिक 4 x ने किंमत किती आहे 8 8 पंचे 40 आणि 4 44. ठीक. ए ने 36 बी ने 44 म्हणजेच ऐंशी वर्ष. उदाहरण देखो 5 वर्ष पूर्व ए और बी की उम्रों का अनुपात 4:5 था. आज से 5 वर्ष बाद उनकी उम्रों का अनुपात 7:7 होगा. हे 5 वर्षानंतर अनुपात आहे. 5 वर्षापूर्व म्हणजे वर्तमान आहे हे 5 वर्षानंतर आहे. ठीक. यदि वर्तमान ए बी से 10 वर्ष छोटा है तो ए और बी की वर्तमान उम्र का अनुपात क्या होगा. देखा आता ए ने वर्तमान काय 4x अधिक 5 5 काय करेल 5 वर्षापूर्वी आपण आत्याने वर्तमान येतं. ठीक आहे. बी की वर्तमान आयु 5x त्यांना प्रमाण आहे आणि 5 वर्ष पूर्व म्हणजे आपण आज जर म्हणून 5 अधिक 5. ठीक आहे. आता 4x अधिक 5 परत हा 5 वर्ष बाजूला. ठीक. 5 अधिक 5 बरोबर 5 वर्ष बाद. आता हा 4x अधिक 10 5 आणि 5 10 5x अधिक 10 5 आणि 5 समजलं. 5 वर्ष बाद किती अनुपात 7:7. ठीक आहे. 6 पंचे 30x अधिक 7 60 बरोबर 7 चौक 28x. तिरकस गुणाकार करा. ठीक. 7 10 70. ठीक आहे. आता 30x x साइडले वजा 28x बरोबर 70 वजा आपण वर ठीक. हा 30x वजा 28x सुपर असं एवढा लिहू नका. आता 30 वाटायची 2x
70 मध्ये 10 के 10 उरणार, 70 मध्ये 60 उरणार 10. ठीक आहे. आता इकडे गुणला आहे, इकडे भागीला. 5 दोन्ही 25. x ची किंमत किती होणी 5. ठीक. आता a ने वर्तवणार किती 4 म्हणजे 4 x ची किंमत दिली 5 अधिक 5. 4 25 आणि 5 25 वर्ष. b ने वर्तमान आहे 5x अधिक 5 बरोबर. 5 गुणिला 5 5 होता 15 5 25 आणि 5 30 वर्ष. अनुपात विचारले ए आहे बी. ए ने तुमने घेतवलं 25, बी ने होणार 30. 5 5 25 5 36 5 7. ठीक आहे. उदाहरण थोडा कन्सेप्च्युअल राहतच, फक्त तेवढं आपलं तेवढा समजेल आता. बाकी ना पर दुसरं काही राहत नाही. कन्सेप्ट क्लिअर जाईल टॉपिक ओके. ठीक. पुढे लेक्चरले सिरीज कंटिन्यू करू. तोपर्यंत जय खानदेश.